नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 10 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पहिला फिफा पीस प्राइज हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच मानव वन्यजीव संघर्ष आता महाराष्ट्र सरकारने राज्य आपत्ती म्हणून आता घोषित केलेले आहे. त्यामुळे याबाबत देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. केंद्र सरकारने पीएमओचे नवीन नाव काय दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेवा तीर्थ. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्य सरकारने देखील काही डिपार्टमेंटचे नाव बदललेले आहेत. केंद्र सरकारने ज्या कोणत्याही गोष्टींचे नाव बदललेले आहेत ते आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. तर पीएमओचे नवीन नाव काय आहे? तर सेवा तीर्थ. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण 1948 मध्ये आजच्याच दिवशी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा UN कडून जाहीर करण्यात आलेला होता. मानवी हक्कांचा जाहीरनामा म्हणजेच UDHR याची संमती 10 डिसेंबर 1948 या दिवशी करण्यात आलेली होती. आणि याच दिवसाचे औचित्य साधून 10 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1878 स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा आज जन्मदिवस. सी राजगोपालचारी यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणारच आहे. इतिहासामध्ये आणि राज्यघटनेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतो त्यामध्ये देखील सी राजगोपालचारी यांचं मेन्शन आपल्याला खूप ठिकाणी दिसून येतं. 10 डिसेंबर 1896 स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला. पहिला फिफा पीस प्राइज हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डोनाल्ड ट्रम्प, पर्याय क्रमांक 2 जो बायडन, पर्याय क्रमांक 3 व्लादिमीर पुतिन आणि पर्याय क्रमांक 4 कोफी अन्नान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डोनाल्ड ट्रम्प. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला फिफा शांतता पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना आता नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे नाव आहे फिफा पीस प्राइज. हा जाहीर झालेला आहे 5 नोव्हेंबर 2025. ट्रम्प हे पहिले विजेते आहेत आणि या वितरणाची तारीख आहे 5 डिसेंबर 2025. वितरण हे 2026 फिफा वर्ल्ड कपच्या ग्रुप ड्रॉ सेरेमनी दरम्यान अमेरिके या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो असे म्हटले जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, जागतिक घडामोडीचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येतच असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती त्यावेळेस भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. आणि याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसानंतर असा क्लेम केला होता की त्यांनी भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबवलेले आहे आणि त्यांनी वारंवार नोबेल पीस प्राइज याबद्दलची एक आशा व्यक्त केली होती. म्हणजे त्यांना स्वतःला नोबेल पीस प्राइज मिळावा अशा पद्धतीची त्यांनी इच्छा खूप ठिकाणी व्यक्त केली होती. परंतु यावर्षी त्यांना काही नोबेल पीस प्राइज मिळू शकलेलं नाही. त्यामुळे फिफाने एक नवीन पुरस्कार सेपरेट तयार केला आणि तो पहिला पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांनी तयार केला. आणि मजेशीर बाब म्हणजे ह्या पुरस्काराच्या सेरेमनी दरम्यान त्यांनी स्वतः मेडल उचलले, स्वतःच स्वतःच्या गळ्यामध्ये टाकलेले आहे. म्हणजे अतिशय हास्यास्पद अशी ही बाब आहे की अमेरिकेसारख्या एवढ्या प्रगतशील देशाचे राष्ट्राध्यक्ष अशा पद्धतीची वर्तणूक करू शकतात. आपण बाजूच्या चित्रामध्ये त्यांचा तो फोटो पाहतच आहात. पुढचा प्रश्न पाहूया. युनेस्कोच्या 20व्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीचे आयोजन भारतामध्ये कोठे होत आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 जयपूर, पर्याय क्रमांक 3 हैदराबाद आणि पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. तर 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा सत्राचे आयोजन हे आता नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. 8 ते 13 डिसेंबर या दरम्यान हा वारसा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. याची 20वी आवृत्ती आहे. 1000हून अधिक प्रतिनिधी तसेच 185 पेक्षा अधिक देशांतून समितीत 24 देशांचे प्रतिनिधी यामध्ये आहेत. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीमध्ये सध्या भारताचे 15 घटक आहेत. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? तर युनेस्कोच्या ICH यादीमध्ये नाव नोंदण्यासाठी राज्य पक्षांनी सादर केलेल्या नामांकनांची तपासणी करणे.
तर लक्षात घ्या 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसाचे सत्राचे आयोजन हे भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि त्यातील पण स्पेसिफिक म्हणजे लाल किल्ल्यावर याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबा आढाव यांनी कोणत्या वर्षी हमाल पंचायतीची स्थापना केली? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1953, पर्याय क्रमांक 2 1963, पर्याय क्रमांक 3 1970 आणि पर्याय क्रमांक 4 2008. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1963. तर बाबा आढाव हे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे 95 वर्षे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्यांचे शिक्षण हे पुण्यामध्ये झालेले होते. रसायनशास्त्रामध्ये त्यांनी पदवी घेतली होती आणि 1952 मध्ये आयुर्वेद वैद्यकीय पदवी त्यांनी मिळवलेली होती. त्यांची राष्ट्रसेवा दलाशी किशोरवयातच नाते जोडलेले होते. गांधीवादी विचारांनी ते प्रेरित होते. दुष्काळाविरोधातील सत्याग्रहासाठी त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागलेला आहे. राजकीय व सामाजिक प्रवास याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 1953 पासून समाजवादी चळवळीमध्ये ते सक्रिय होते. 1970 पर्यंत समाजवादी पक्षाच्या माध्यमातून असंघटित कष्टकऱ्यांसाठी त्यांनी लढा दिलेला होता. त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हमाल पंचायत ही त्यांच्या कारकिर्दीतली सगळ्यात महत्त्वाची अशी कार्य होते. हमाल पंचायतीची स्थापना त्यांनी 1963 मध्ये केलेली होती. ही पंचायत काय करायची? तर माथाडी कामगारांच्या हक्कांची ही पहिली संघटना म्हणून ओळखली जाते आणि त्यांच्या हक्कांच्या ज्या कोणतीही मागण्या असतील त्या मांडणं हे हमाल पंचायतीतर्फे केले जायचे. तसेच कष्टकरी संघटना म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांनी आवाज मिळवून दिलेला होता. असंघटित कामगार हक्क आणि त्यांचा लढा यासाठी ते लढले होते. 2008च्या असंघटित कामगार कायद्याला त्यांनी मजबूत पाया घातला होता. एक गाव एक पाणवठा ही सामाजिक समतेची प्रभावी मोहीम त्यांनी राबवलेली होती. अंधश्रद्धा विरोधीमध्ये त्यांनी योगदान देखील दिलेले होते. शेतकरी चळवळीमध्ये देखील त्यांचे योगदान राहिलेले आहे. तसेच शिक्षण आरोग्य म्हणजेच ग्रामीण विकासासाठी RIDA म्हणजे रिडा या नावाची संस्था त्यांनी स्थापन केलेली होती. त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती आहेत ज्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यातील महत्त्वाच्या साहित्यकृतीमध्ये एक गाव एक पाणवठा, सत्यशोधनाची वाटचाल, सुमरान आणि हमाल पंचायत अशा पद्धतीच्या साहित्यकृती त्यांच्या अजरामर राहिलेल्या आहेत. त्यांना आत्तापर्यंत कोणकोणते पुरस्कार भेटलेले आहेत? तर 2006 मध्ये त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तसेच द वीक या मासिकातर्फे त्यांना मॅन ऑफ द इयर हा सन्मान 2007 मध्ये मिळालेला होता. तर लक्षात घ्या बाबा आढाव यांचे आता 95 वर्षी निधन झालेले आहे. आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत त्यामध्ये आपल्याला यांच्याबद्दल नक्की माहिती विचारण्यात येऊ शकते. पुढचा प्रश्न ग्लोबल AI शो 2025 कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सिंगापूर, पर्याय क्रमांक 2 टोकियो, पर्याय क्रमांक 3 बेंगलोर आणि पर्याय क्रमांक 4 अबुधाबी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अबुधाबी. अबुधाबीमध्ये ग्लोबल AI शो 2025 हा पार पडत आहे. हा 8 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये पार पडलेला आहे. स्पेसर 42 अरेना अबुधाबी युनायटेड अरब एमिरेट्स या ठिकाणी हा शो पार पडलेला आहे. यावर्षीची थीम आहे AI 2031 ॲक्सेलरेटिंग इंटेलिजंट फ्युचर्स अशा पद्धतीची या वर्षीची ह्या ग्लोबल AI शोची थीम आहे. तर लक्षात घ्या ग्लोबल AI शो अबुधाबी. पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांना कोणत्या स्वरूपात घोषित केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय संकट, पर्याय क्रमांक 2 पर्यावरणीय धोका, पर्याय क्रमांक 3 राज्य आपत्ती आणि पर्याय क्रमांक 4 जैवविविधता धोका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्य आपत्ती. तर मानव वन्यजीव संघर्ष आता राज्य आपत्ती म्हणून आता घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ही घोषणा केलेली आहे. मानव वन्यजीव संघर्ष झपाट्याने वाढत असताना बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांना राज्य सरकारने अखेर राज्य आपत्ती म्हणून घोषित केलेले आहे. पीडितांना आता नैसर्गिक आपत्तीप्रमाणे मदत मिळणार आहे. मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीची संधी देखील याद्वारे मिळणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये वाढलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बिबट्या आणि वाघांच्या शेड्यूलमध्ये बदल करण्याचा प्रस्तावही सरकारकडून पुढे नेण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या कोणत्या सरकारने मानव वन्यजीव संघर्ष आता राज्य आपत्ती घोषित केलेले आहे? तर महाराष्ट्र सरकार हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. खालीलपैकी डॉक्टर बाबा आढाव यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुमरान, पर्याय क्रमांक 2 हमाल पंचायत, पर्याय क्रमांक 3 सत्यशोधनाची वाटचाल आणि पर्याय क्रमांक 4
वरीलपैकी सर्व लिहिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.